आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सांगोला महसूल अधिकाऱ्याच्या नाकाबंदीतून नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या टीमची अवैध वाळू माफियावर मोठी कारवाई। सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अवैध वाळू बंद करण्याचे आदेश सांगोला महसूल अधिकाऱ्यांना दिले होते। तसेच सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनीही महसूल अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या, परंतु त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत महसूल अधिकारी यांच्या आशीर्वादाने प्रायव्हेट वसूलदारामार्फत इंट्र्या घेऊन अवैध वाळू चालू असल्याबाबतची चर्चा जनतेतून सुरू होती। परंतु नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना गोपनीय माहिती मिळताच तात्काळ दिनांक 27 एप्रिल रोजी अतुल शंकर गावडे राहणार गावडेवाडी जवळा यांना अटक करून JCB, ट्रॅक्टर व ट्रॉली तसेच एक ICR असा एकूण 21,14,000चा मुद्देमाल जप्त केल्यामुळे अवैध वाळू माफियाचे धाबेदार आणले। तसेच दुसरी कारवाई दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास मौजे मौद ते कासाळवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा टेम्पो जप्त करून तानाजी सुनील पाटील राहणार मौद यांच्याकडून 4 लाख रुपयाचा टेम्पो व 7,000ची वाळू असा एकूण 4,07,000चा मुद्देमाल वाळू माफिया तानाजी सुनील पाटील यांच्याकडून जप्त करून त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की महसूल अधिकाऱ्याच्या नाकावर टिचून पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या टीमने कारवाई केल्यामुळे त्यांचे जनतेतून कौतुक होत आहे।